करे सुब्या, लग्न नव्हतं झालं तर वगन यायचा गप्पा मारायला, आणि आता लग्न झालं तर विसरला का मित्राला? आमोशा पौर्णिमाला टपकतो इथं. अरे बाबा तसं काय नाही, लग्न झाल्यावर थोडाफार माणूस बिझी राहतो, पण एवढं करू बी तुम्हाला भेटायला येतोयच ना मी, त्याचं काय नाही. अरे तसं नाही सोमा, आता त्याचं लग्न झालंय, बायकोला जेवण पुरत नाही तर आपल्याला कधी टाइम द्यायचा त्यो? अरे त्याचं सोड, उद्या तो बी लग्न झालं तर तू बी असंच करायचा. तोच काय, मी बी असंच म्हणन. अय भो, आपण नाही बरं का तसा. अरे आधी मित्र आणि नंतर ती बायको. हा पाहू ना मग. तू मला चॅलेंज करू नको बरं का, लय बेकार आहे आपण. ते काही असू सोमा, सुभानरावच्या बायको सारखी देखणी बायको अख्ख्या गावात कोणाची नाही. हा मायला मला पण अशीच बायको भेटायला पाहिजे राव, देखणी. आणि तू 3 महिने होऊन गेले तो लग्नाला, काय आहे का नाही मग गुड न्यूज? हा वर्षाच्या आत पाळणा हल्ला पाहिजे भो. कसं अरे गुड न्यूज असन तरी तो आपल्याला सांगायचा नाही. तू पाय, लग्नाच्या वाढदिवसाच्या आत त्याच्या काखात पोरग राहीन. ए बाज झाली तुमची बडबड राव, तसला अजून काय बी नाही. तुम्ही लय पुढला विचार करायला लागलाय, मला काम आहे. हाव का? अरे ऑल द बेस्ट सुभानराव. सुधा, मी काय म्हणत होतो, आता तू खाली नको झोपूस, आता इथं वर झोपत जा. हा नाही नको. अगं सुद्धा आता 3 महिने झाले आपल्या लग्नाला, आणि तू खाली झोपल्याला मला नाही आवडत. तू इथं वर झोपत जा. अगं सुधा, आता आई बाबा बी नाही येत घरी. बघ ना, आपण दोघंच आहे. तू मला समजून घे. आता आपल्याला एकत्र येणं लय गरजेचं आहे. 3 महिने झालं ग, तू मला समजून घे ना. कोणी बी नाही बघ घरात, तू मला समजून घे. काय कसं वाटलं? अरे बायकोचा मार खातो रे तू. हा असा मर्दासारखा मर्द गडी, आणि बायकोचा मार खातो. हा शेळीसारखी बायको तुला येऊन मारते. अरे कसला वाघ रे तू. हा अरे एखाद्या शेळीच्या पिलूला जर धक्का लावला ना कोणी तर ती शिंगाव घ्यायला बघती, आणि तू बायकोचा मार खातो. तू तर बांगड्या भर बांगड्या. हा का मारलं तिने? का मारलं? तिच्या शरीराला हात लावलं म्हणून. अरे अंबिका हॉटेलचा 40% मालक तू. हा कसं रे या बायकोला तू 3 महिने झेललंस, सदा अंगाला बी हात लावून देत नाही तुला. तू आता जा, तिला तयार कर. ती जर आडवी आली ना भाऊ, त्याचा रट्ट्यात खाली पा. उठ, जागा हो. तू यातला मर्दपणा जागा कर. हा सांगितलं ना, जा, उठ, जागा हो. थांब, हो ह्याचं ऐकून काय बी वांगाळ करू नकोस.
अरे मग काय करू? हा सांग ना, काय करू? बायकोने ह्या गालावर मारलंय, तिला म्हणतो हा पण गाल पुढं केलाय, मार ह्या गालावर. स्वतःच्या घरात आता इज्जत नाही राहिली मला, बायकोची इज्जत देतच नाही. बायकोने थोबाडीत हाणली तेव्हा तुझी लायकी गेली नाही. तुझी लायकी तवा गेली जेव्हा तू तुझ्या बायकोला मर्जी बेगार हात लावला, तुझ्या जबरदस्ती केली. अरे स्वतःच्या बायकोवर बलात्कार केलायस तू, बलात्कार. बलात्कार? मग बायको आहे ती माझी आणि तिच्या शरीरावर माझा अधिकार आहे, हे तू कोण ठरवणारा? हां, अरे तुमच्यासारख्या नवऱ्यांमुळं आजकाल बायकांवरती त्यांचेच नवरे बलात्कार करतात. का? तर माझी बायको आहे, तिला हात लावायला मला कोणाची परमिशन घ्यायची? असं म्हणून तुम्ही बलात्कार करता. कधीतरी त्यांना विचारा, त्यांच्या जवळ जाऊन बसा, कधी त्यांच्या मनाचा विचार केलाय का तुम्ही? आणि मग आयुष्यभर असंच राहायचं का मी? हा, आयुष्यभर असंच राहायचं? 3 महिने झाले लग्नाला, आता पण एकदा पण तिने हात नाही लावून दिला त्याच्या शरीराला. अरे पण माझ्या पण काय गरजा आहेत, माझ्या शरीराच्या पण काय गरजा आहेत का नाही? 1 मिनिट, तू काय फक्त तुझ्या शरीराच्या भुकेसाठी बायको संग लग्न केलंय का? हा, अरे एक वेळ शेळी झाला तरी चालन, पण असा लाल गळ्या होऊ नकोस. 3 महिने तू म्हणतो हात नाही लावून दिला. अरे पण या 3 महिन्यात तिला 3 वेळा अडचण आली. त्या अडचणीच्या काळात कधी तिच्या जवळ जाऊन बसलास? कधी तिला विचारलं त्रास होतोय का, दुखतंय का? कधी तिचे पाय दाबले? कधी तिला गोडधोड नेऊन दिलं? माझं ऐक, एकदा प्रेमाने विचार तिला, काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे. मला खात्री आहे ती नक्कीच मन मोकळं करल, नक्कीच याच्यावर काहीतरी मार्ग निघेल. नाही, गेले 3 महिने झाले मी तिच्याच मनासारखा राहतोय, तिच्याच मर्जीप्रमाणे वागतोय. आणि आता जर आयुष्यभर असाच वागत राहिलो ना तर लोक माहीतच काहीतरी खोटे म्हणतील. त्याच्यामुळे मी आता माझ्या मनासारखं राहणार. अरे पाठ्या, अरे मग चल. सुधा, मी काही नाही करणार तुला. आणि हो, मला माफ कर. आणि आता घे झोप. काय नाही, ते अंगावर टाकत होतं. अहो, ते काल तुम्हाला म्हणजे मला तसं करायचं नव्हतं. मला खरंच कळलं नाही मला काय झालं होतं. मला माफ करा. ते होय, जाऊ दे. खरं तर माझंच हॅलो. हा,
बर 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 चालते चालते. हा चालेल, मला तसा फोन करा. आईबाबांचा फोन होता. आजच्या अवजी 2 दिवसांनी येणार आहेत ते. त्यांचा स्वयंपाक नको करू म्हणले. अहो, जेवायला वाढू का लगेच? नाही नको, मी जेवून आलोय. तू घे जेवून. आणि हो, मी मित्रांबरोबर जरा बाहेर चाललोय, यायला उशीर होईल. तू झोपून घे. सुधा, आज हातरून नाही टाकलं? झोप येत नाही का? नाही, आजपासून मी इथंच झोपणार आहे, तुमच्या जवळ.
सॉरी चुकून झालं. ऐका ना मला इथं भरतनगरला जायचं होतं. प्लीज मला सोडता का हवं तर मी पैसे देते तुम्हाला. नाही पैशाची नाही गोष्ट, मी तिकडेच चाललोय. चला सोडतो. थँक्यू.